हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सोलापूर शिवसेनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। निवडणुकीमध्ये आलेल्या पराभवानं खचून जाऊ नये, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र सोबत घेऊन आपण आपलं कार्य करत राहावं। निवडणुकीमध्ये झालेला विजय हा भाजपचा नाही तर हा ईव्हीएमचा विजय आहे। त्यामुळं शिवसैनिकांनी आपलं कार्य जनतेसाठी सदैव तत्परतेनं सुरू ठेवावं असं मूलमंत्र शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी दिला। या प्रसंगी घोषणाबाजी करत, प्रतिमा पूजन करत सर्वच पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सोलापूर शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले। शिवसैनिकांनी पराभवाने खचून जाऊ नये, हा पराभव हा भाजपचा विजय नसून ईव्हीएमचा विजय आहे। त्यामुळे शिवसैनिकांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा साहेबांनी दिलेला मूलमंत्र घेऊन अखंड सामाजिक कार्य सतत चालू ठेवावे असे प्रतिपादन शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केले। अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी आणि हे साजरे करत असताना तमाम शिवसैनिकांना आणि सगळ्या आमच्या माता भगिनींना मी एवढंच सांगू इच्छिते की शिवसेना प्रमुख आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे हिंदुत्वाचे धगधगते विचार, ही मशाल ही तेवतीच राहणार आहे, ही पेटत राहणार आहे। आणि अखंड हिंदुस्थानचं जे कवच कुंडल आहे ते प्रत्येक शिवसैनिकापाशी आहे। त्यामुळे कोणीही न डगमगता आणि कुठलीही चिंता न करता आपण सच्चेपणाने, प्रामाणिकपणाने समाजाची सेवा करायची आहे। शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आपण मोठ्या प्रत्यक्षात उतरवायला पाहिजे आहे। आणि हे आपण आता वर्षानुवर्ष करतोय। सत्ता असली तरी आणि सत्ता नसली तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आमची कामं, आमची आत्तापर्यंतची समाजाची सेवा ही प्रत्येक शिवसैनिकांची, महिला भगिनींची ही चालूच आहे। आज आपले आरोग्य शिबिर असू देत, रक्तदान शिबिर असू दे, प्रत्येक माता भगिनींच्या अश्रू पुसण्यासाठी आपण त्यांची केलेली छोटी छोटी कामं असू देत, आज अनेक कामं शिवसैनिक आणि आमच्या माता भगिनी करत असतात। ही कामं हे त्यांचं कार्य शिवसेना प्रमुखांच्या साक्षीने, त्यांच्या आशीर्वादाने सतत चालू राहणारच आहे। आज उद्धव साहेबांसारखं सच्च नेतृत्व आणि देशाला तारणारं नेतृत्व आज आपल्याकडे आहे। उद्धव साहेबांचे विचार, उद्धव साहेबांचा सच्चेपणा आज तरुणांना सुद्धा आकर्षित करतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडं आज लोक आकर्षित होत आहेत। जरी आपल्याला मतं कमी पडली, आज सोलापूरच्या महापालिकेमध्ये आमचे नगरसेवक नाही जिंकून आले, तरी मी जे लढले त्या प्रत्येकाला त्रिवार प्रणाम करते। आणि आमच्या ज्यांनी ह्यासाठी कष्ट केले, आमच्या माता भगिनी, आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, या सगळ्यांना मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते, त्यांना धन्यवाद देते। कारण आज बघा, बलाढ्य शक्तीपाशी आपण लढत होतो, आज त्यांच्याकडे काही नाही, ईव्हीएमची ताकद आहे। आणि हे सगळं आपण हरलेलो नाही आहे, तर ईव्हीएम जिंकलेलं आहे। भाजप जिंकलेलं नाही आहे, तर ईव्हीएम हे जिंकलेलं आहे। आणि त्यामुळं भाजपला नैतिकता कुठली राहिलेली नाही आहे। आज त्यांनी जी दडपशाही केली, सरकारी यंत्रणेचा प्रचंड वापर आणि ईव्हीएमचा घोटाळा, त्यांचे प्रत्येक प्रतिनिधी आज आतमध्ये, भाजपचे प्रतिनिधी आज लोकांना मतदान करायला सांगत होते। अनेक ठिकाणी केंद्रावर आम्ही तक्रारी केल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही। प्रत्येक केंद्रावर त्यांचे प्रतिनिधी आतमध्ये बसून लोकांना मतदान करायला बोटं दाबत होते। हे सुद्धा आमच्या निदर्शनाला आलेलं आहे। सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करायला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आज एक खून झाला, एका ज्या निरपराध युवकाचा खून झाला, तर नुसता त्याचाच खून नाही झाला, तर आता लोकशाहीचा सुद्धा खून झालेला आहे। आणि आज भाजप त्याला सगळ्याला दोषी आहे। जनमत जर तुमच्या बाजूने असतं तर संपूर्ण सोलापूर गुलालाने उधळून जायला पाहिजे होतं, पण सोलापूरची जनता हवालदिल होती की हे असं घडलं कसं। प्रत्येक लोक आम्हाला येऊन सांगत होते की आम्ही मतदान तुम्हाला केलंय आणि भाजप निवडून आलं कसं। हे प्रत्येक जण आम्हाला सांगत होतं की जर 87 नगरसेवक निवडून आले तर सोलापूरची जनता रस्त्यावर उतरून गुलाल उधळायला पाहिजे होती, तर त्यांचे समर्थकच फक्त रस्त्यावर उतरले होते आणि खरे भाजपचे कार्यकर्ते सुद्धा घराघरामध्ये बसून होते। त्यांचे आमदार सुद्धा रस्त्यावर आले नाहीत। ही खरोखर ही संपूर्ण सोलापूरने विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि सोलापूरची जनता सुज्ञ आहे। सोलापूरच्या जनतेने सर्वसामान्यांचा आवाज म्हणून महाविकास आघाडीलाच बहुमत दिलेलं होतं, परंतु यांनी कपट
करून, दडपशाही करून, यंत्रणेचा गैरवापर करून सत्ता मिळवलेली आहे. पण ही सत्ता अशी टिकणार नाही. जर सत्ता मिळाली तर लोकांची कामं करा, आणि जर नाही कामं केली तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यंत्रणेचा गैरवापर करून जी तुम्ही निवडणूक जिंकलेली आहे भासवत आहात सोलापूरकरांना, तर त्याप्रमाणे सोलापूरकरांची आता सेवाही तुम्ही केली पाहिजे. आणि मी तुम्हाला निक्षून सांगते, सोलापूरकर शांत बसलेत. त्या शांततेचा अर्थ असा नाहीये की ते सहन करतील. जे जे तुम्ही आश्वासनं लोकांना दिले होते, दररोज पाणी, आता बघू किती दिवसांनी पाणी येते ते. आणि जर सोलापूरला जर तुम्ही दररोज पाणी दिलं नाही तर सोलापूरकर पाणी तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुखांना मी आज विनम्र आदरांजली वाहते आणि शिवसेना प्रमुखांच्या चरणी मी खऱ्या अर्थाने शपथ घेते की शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकनिष्ठ राहून सेवा करेन. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनीही भावना व्यक्त केल्या. आपल्या हिंदूंचं दैवत आणि शिवसेनेचं सगळ्यांचं दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आमचे उपनेत्या अस्मिताई गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये सगळे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज जयंती साजरी होत आहे. शिवसेना प्रमुख हे आपलं दैवत आहे. ज्या दैवताने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाचं धगधगतं रण पेटवलेलं होतं, ज्या बाळासाहेबांमुळं राम मंदिर पूर्ण झालं, अशा देशातल्या हिंदूंना जागृत करून ज्या करोडो बेरोजगारांना काम देण्याचं काम केलं, मराठी माणसाला स्वाभिमानी जगण्याचं काम शिवसेना प्रमुखामुळे झालेलं आहे. अनेक लोकांना नगरसेवक, आमदार, खासदार ज्या माणसांच्या शब्दावर झाले ते आपले शिवसेना प्रमुख दैवत आहे. त्या दैवताला कधी विसरणारे आपले लोक नाहीत. परंतु गेल्या अनेक वर्षापासून भैया असू द्या, इथे सर्व पदाधिकारी की काही असू द्या, की आम्ही कॉलेज जीवनापासून बाळासाहेबांची सभा ऐकत गेलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रावर बाळासाहेबांच्या सभा असू द्या, उद्धव साहेबांच्या सभा असू द्या, की त्यांच्या सभेमुळं त्यांचे विचार ऐकून आपण या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हे जे हिंदुत्वाची संकल्पना हे शिवसेना प्रमुखाने मांडलेलं आहे. जे स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे की 18 पगड जातींना एकत्र आणून हिंदुत्व कशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये रुजवलं जावं आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत तेच बाळासाहेबांनी ते विचार आपल्याला दिले, ज्वलंत विचार दिलेले आहेत. आज ह्याच्या पुढं की पुढच्या 50-100 वर्ष बाळासाहेबांचं नाव अजरामर तर राहणारच आहे. ही त्यांची प्रेरणा घेऊन आपण जरी ह्या महापालिकेमध्ये काय झालं काय विचार न करता शिवसेनेचे विचार परत आपण तळागाळामध्ये रुजवूया. आणि ज्या लोक आहेत, गरीब कष्टकरू लोक आहेत, कामगार आहेत, विद्यार्थी आहेत, बेरोजगार आहेत, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी शपथ घेऊया. मागं काय झालं उणे जुळं न काढता आपण एकीने काम करूया आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीशी उभारूया. 100 वर्षापूर्वी आज बाळासाहेब ठाकरे जन्माला आले आणि मराठी अस्मितेला, हिंदूंच्या अस्मितेला एक चालना मिळाली. बाळासाहेबांनी दगडाला शेंदूर फासला तरी त्याचा देव झाला. अनेक गोरगरीब पानपट्टीवाल्याला, रिक्षावाल्याला बाळासाहेबांनी आमदार, खासदार, मंत्री, महापौर केलं. त्या बाळासाहेबांची आज संघटना आपण टक्कर देत आहोत. बलाढ्य मोठ्या शक्तीशी आपण टक्कर देत आहोत. परंतु हे करताना बाळासाहेबांचे कडवट विचार आपण जनतेपर्यंत घेऊन जाऊ. आज काळ संघर्षाचा आहे, परंतु संघर्षातूनच शिवसेना उजळलेली आहे. आणि मला वाटतंय की ज्यांना ज्यांना बाळासाहेबांचे विचार पसंत असतील त्यांनी शिवसेनेत काम करावं. इथं एक बोलायचं, बाहेर एक बोलायचं, तिसरं तिकडं करायचं वेगळं. हे धंदा करणार असेल तर आपण घरी जाऊन बसावं. आणि मला शिवसैनिकांना पण विनंती करायची आहे की जरी आपण आज सत्तेत नाहीत, महापालिकेत नाहीत, परंतु सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी आपण 24 तास मोकळे आहोत. आणि या कष्टकरी लढ्याला आपण साथ देऊ आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करून परत या बाळासाहेब परत या, अमर रहे बाळासाहेब अमर रहे आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी गटनेते भीमाशंकर मेत्रे,
उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर, लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका प्रीती नायर, उपशहर संघटिका ज्योती माळवतकर, रमा सर्वदे, विभाग प्रमुख सुमित्रा देसाई, अन्नपूर्णा कलाल, श्रीदेवी बगले, संतोषी भोळे, राजश्री पाटील, सुनीता अंबलगी, महानगर प्रमुख दत्ता माने, शहर संघटक शरणराज केंगनाळकर, उज्ज्वल दीक्षित, योगीराज चिवडशेट्टी, उपशहर प्रमुख अमित भोसले, मालप्पा नवले, सिद्धलिंग नवले आदी मान्यवर उपस्थित होते.